भाजपची पत्रकार परिषद सुरू आहे. केशव उपाध्याय बोलतात. तर कलम पुन्हा आणू असं काँग्रेस जाहीरनाम्यात म्हणतं. उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? किंवा ट्रिपल तलाकच्या कायद्याबाबत बदल करण्याचे सूतोवाच त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले आहेत. मुस्लिम महिलांवरती हा अन्याय करणारा मोठा निर्णय हा उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? काँग्रेसनी राम मंदिर झालं याचा आनंद कधी व्यक्त केलाय का? त्यामुळे या पद्धतीचं हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावी लागतील. कारण तुम्ही त्यांच्यासोबत आघाडीत बसताय, तुम्ही त्यांच्यासोबत जागा वाटप केलंय, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय. अन्यथा तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता त्या हिंदुत्वाच्या गप्पा या पोकळ गप्पा आहेत, पोकळ वल्गना आहेत, हे या निमित्ताने स्पष्ट होतं. खरं म्हणजे काल मी मुद्दे घेऊन बसलोय. राहुल गांधींचा रेवण्णाचा मुद्दा आणला. माझा हा प्रश्न आहे आणि अधिकृत आहे, म्हणजे मी काही त्यात हे केलेलं नाही. म्हणजे 1 वर्षापूर्वी काँग्रेस सरकारहून 1 वर्ष अधिक कालखंड झाला तिकडे कर्नाटकमध्ये, आणि वर्षभरापूर्वी ज्या काही सो कॉल्ड क्लिप्स काय जे काही आहे पेन ड्राईव्ह वगैरे, हे काँग्रेस सरकार त्यावेळी त्या आलेल्या होत्या. 1 वर्ष या क्लिपवरती बसून राहण्याचं कारण काँग्रेस सरकारचं काय होतं? माझा प्रश्न काँग्रेसला आहे. महिला अत्याचाराच्या बद्दल फार प्रेमाने आत्मीयतेने तावातावाने राहुल गांधी आणि काँग्रेस नेते बोलत असतात. मग 1 वर्ष या क्लिप बद्दल त्यावरती कोणतीही कारवाई करायचं नाही अशी भूमिका काँग्रेसने का घेतली? काँग्रेस सरकारने का घेतली? कोणता दबाव होता? कोणी दबाव आणला होता? का फक्त महिला अत्याचार या विषयावर बोलायचं पण कृतीची वेळ आली की राजकारण करायचं, ही काँग्रेसची भूमिका आहे का? तर मला असं वाटतं की हे सगळं काँग्रेस स्पष्ट करावं लागेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना स्पष्ट करावं लागेल. 370 कलम काँग्रेस पुन्हा आणू म्हणत आहे. राम मंदिरावर काँग्रेस भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. रामाच्या मंदिराला उद्घाटनाला जाऊ नका अशा पद्धतीचं त्यांनी अनेकांना सांगितलं, त्यांच्याच प्रवक्त्यांनी सांगितलं. कुठला आनंद साजरा करायचा नाही. ही सगळी भूमिका तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही तुमचं हिंदुत्व पोकळ हे सांगा. त्यामुळे हे आमचे प्रश्न आहेत काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना. त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. हा आजच्या प्रेसचा उद्देश. काही प्रश्न असतील तर विचार. कुठली? नाही असं मुळामध्ये अमित शहा यांनी सांगितलं जे काही या विषयात कायदेशीर कारवाई करायची असेल ती कायदेशीर कारवाई करायला पूर्णपणे मोकळीक आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. तुम्ही पूर्ण कायदेशीर कारवाई करा, काही आक्षेप नाही. झालं 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 पूर्ण झालं 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 झालं. मुळात माझं म्हणणं आहे ना, तुम्ही अगोदर हे जाहीर करा. कारण तुमच्या कृती आणि कथनेचं अंतर आहे की या सगळ्या विषयामध्ये तुम्ही जे बोलताय त्याचे नेमकं उलटं वागता. मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगितली, आणखीन 4 उदाहरणं मी देतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जाहीर करा की SC ST समाजाचं आरक्षण काढून अन्य धर्माचे आरक्षण वाटण्याचा प्रयत्न करणार नाही, हे काँग्रेसने जाहीर करावं. मला असं वाटतं त्या संदर्भामधलं कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा त्यावरती भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते दिलं गेलं.